पाली साहित्यांमध्ये जेव्हा आपण त्याचा इतिहास आपल्याला सापडतो, त्यांच्याबद्दलच्या नोंदी सापडतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं की जे पूर्णा जे होते त्यांचं नाव पुढे जीवर स्वीकारल्यानंतर धम्मप्रभास होतो. त्या धम्मप्रभासांनी याच जागेतून मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. ज्या वेळेस मुंबई हे 7 बेटांमध्ये होती, तिला साष्टी असं नाव होतं या परिसराला. 7 बेटांमध्ये जेव्हा ती होतं, अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये होतं, तिथे आगरी कोळी भंडारी लोक जेव्हा तिथे वास्तव्य करून होते, तेव्हा सोपारा हे ठिकाण अत्यंत महत्वपूर्ण ठिकाण होतं आणि सोपाऱ्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये लोक व्यापारासाठी देशातून आणि जगात जात होते. इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये इथे मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार पावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातूनच आपल्याला बुद्ध धम्म या भूभागात स्वीकारला, बुद्ध धम्म इथून स्वीकारला गेला याची माहिती आपल्याला मिळते. हा अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत पवित्र ठिकाण आहे, जिथे कधी सम्यक संबुद्धांचं भिक्षापात्र आलेलं होतं. हाच तो महत्वाचा सोपारा स्तूप.